आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याकडून त्यांच्या या शेती प्रवासाबद्दल माहिती घेणार आहोत। माझं 12वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी शेती व्यवसायामध्ये वळलो। अतिशय चांगल्या पद्धतीने एक विक्रमी उत्पादन मी घेतलं। हेक्टरी 135 क्विंटल मी उत्पादन घेतलं होतं आणि त्यावेळेस मला 2005 साली राज्याचा प्रथम क्रमांक मिळाला होता। माझ्या तलावामध्ये रोहू, कटला आणि तिलापिया आणि रूपचंद ह्या व्हरायटी मी सोडलेल्या आहेत आणि मला साधारणतः या आंब्या पिकातून जे वर्षातून एकदा पीक जर उत्पन्न मिळत असलं तरी सुद्धा ते एक चांगलं पीक येतं, उत्पन्न मिळतं। शेतीला एक जोडधंदा म्हणून मी कृषी पर्यटन, मत्स्य व्यवसाय आणि त्याचबरोबर कृषी पर्यटन चालू केलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, आजचा आमचा प्रवास आपल्याला घेऊन चालला आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात। हिरव्यागार डोंगर रांगा, शेतांची समृद्धी आणि ग्रामीण जीवनाची साधी सरळ झलक अनुभवत आम्ही पोहोचत आहोत एका अशा शेतकऱ्याच्या भेटीस ज्यांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि शेतीप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। मित्रांनो नमस्कार, फेरफटका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण कर्जत तालुक्यातील वदप या गावाला भेट देणार आहोत आणि येथील एक प्रगतिशील शेतकरी श्री विनय वेखंडे यांच्याशी गप्पा मारणार आहोत। आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी 2023चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार हा विनय वेखंडे यांना मिळतोय। त्याबद्दल सर्वांतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन। आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याकडून त्यांच्या या शेती प्रवासाबद्दल माहिती घेणार आहोत। चला तर मग, हे आहेत श्री विनय वेखंडे, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी 2023 या मानाच्या पुरस्काराचे मानकरी। 1 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे। नमस्कार। नमस्कार। आपल्याला वसंतराव नाईक कृषी शेतीनिष्ठ पुरस्कार यावर्षी मिळालेला आहे 2023चा। आपलं हार्दिक अभिनंदन। कसं वाटतं पारितोषिक मिळालं तर? सर, खूप आनंद झाला, कारण आपण शेतीमध्ये जे काम करत असतो आणि त्याला कुठेतरी शासनाची एक पुरस्काराच्या माध्यमातून शाबासकी मिळते, त्यामुळे आपण केलेल्या कामाचं कुठेतरी चीज झालं असं वाटतं, म्हणून मला खूप आनंद झालेला आहे। आत्तापर्यंतचा आपला शेतीचा प्रवास कसा राहिला आहे? सर, माझं 12वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी शेती व्यवसायामध्ये वळलो, कारण माझी स्वतःची वडिलोपार्जित 20 एकर शेती होती आणि त्यामुळे ती शेती करण्यासाठी मी घरातला मोठा मुलगा असल्यामुळे वडिलांनी मला शेती व्यवसायामध्येच वळवलं आणि मग शेती व्यवसाय करत असताना शेतीमध्ये आपलं काहीतरी आपण एक वेगळं काम करावं ह्या हिशोबाने मी सुरुवातीपासून शेतीमध्ये शेती करायला लागलो। मी साधारणतः 95 सालापासून प्रॅक्टिकली स्वतः जबाबदारी घेऊन मी शेती करतोय आणि त्याच्यानंतर मी 2000 साली आम्ही महाबीजच्या माध्यमातून बीजोत्पादनाचा कार्यक्रम करत होतो आणि बीजोत्पादनाचा कार्यक्रम करत असताना महाबीजमधून काही वेळेस मग ते बियाणं नापास होणं वगैरे ह्या गोष्टी होत होत्या आणि म्हणून मग आम्ही स्वतःची एक बीज उत्पादक सहकारी संस्था स्थापन करण्याचा आम्ही एक 20-25 लोकांनी गोळा करून आम्ही ती एक संस्था स्थापन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आणि 2000 साली आम्ही राजानाला भात बीज उत्पादक सहकारी संस्था स्थापन केली आणि त्यापासून आजपर्यंत मी त्या संस्थेचा मानद सचिव म्हणून काम करत आहे। आपल्याकडे प्रामुख्याने खरीपामध्ये किंवा रब्बीमध्ये देखील भात पीक हे घेतलं जातं, तर या भात पिकाच्या शेतीबद्दल आपण काय सांगाल? पूर्वीपासून पारंपरिक व्हरायटी घेतल्या जात होत्या, पण त्यानंतर मी ज्यावेळेस शेती करायला लागलो त्यावेळेस विद्यापीठाच्या सुधारित जाती आल्या होत्या। नवीन सह्याद्री 1 जी संकरित व्हरायटी आली होती, ती सुरुवातीला मी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून मी अतिशय चांगल्या पद्धतीने एक विक्रमी उत्पादन मी घेतलं। हेक्टरी 135 क्विंटल मी उत्पादन घेतलं होतं आणि त्यावेळेस मला 2005 साली राज्याचा प्रथम क्रमांक मिळाला होता। त्यानंतर विद्यापीठाने अनेक सुधारित व्हरायटी निर्माण केलेल्या आहेत। कर्जत 3 असेल, कर्जत 7 असेल, कर्जत 5 असेल, रत्नागिरी 8 असेल, रत्नागिरी 7 असेल, ह्या ज्या सुधारित व्हरायटी तयार झालेल्या आहेत त्याच्यासाठी बाजारामध्ये कर्जत 3 एक पटणीला पर्याय म्हणून चांगला भाकरी होतात म्हणून ती एक व्हरायटी चांगली आहे
आमच्याकडे पारंपरिक रत्ना व्हरायटी होती जुनी, त्याला एक कर्जत 7 म्हणून व्हरायटी निर्माण केलेली कर्जत संशोधन केंद्राने बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत संशोधन केंद्राच्या माध्यमातून कर्जत 7 ही व्हरायटी अतिशय सुंदर व्हरायटी आहे आणि त्या व्हरायटी मी आता लागवड करत असतो. आपण सह्याद्री संकरित जातीबद्दल आपल्याला खूप पारितोषिके मिळाले, आपण विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे. त्या सह्याद्री संकरित जातीबद्दल काय सांगाल? सर, खूप अतिशय उत्पादन देणारे खूप जात आहे. तिचा विक्रम तिला मोठ्या प्रमाणामध्ये फुटवे येतात आणि उंची पण खूप मोठ्या प्रमाणात येते आणि तिला लोंबेच्या दाण्याला जवळ 400च्या आसपास संख्या असते आणि खूप मोठं विक्रमी उत्पादन तिला येत असतं. हिरवीगार भाताची रोपवाटिका नव्या हंगामाच्या आशा उंचावते. शास्त्रोक्त पद्धतीनं तयार केलेली निरोगी आणि जोमदार रोपं ही भरघोस उत्पादनाचा भक्कम पाया असतात. योग्य नियोजन, मेहनत आणि काळजीपूर्वक व्यवस्थापनामुळे ही रोपवाटिका शेतकऱ्यांच्या यशस्वी भातशेतीची पहिली पायरी ठरते. इथे ही भात रोपांची पेरणी दिसते, तर साधारण आपण या वर्षीच्या भात पिकाबद्दल काय सांगाल? ह्या वर्षी थोडा पावसाळा उशिरा सुरुवात झाल्यामुळे आम्ही धुळवापेचे राप पेरलेले आहेत आणि आता 2-4 दिवसापूर्वी पाऊस पडल्यामुळे आता ही छोटी रोपं निघून आलेली आहेत आणि आता एक पाऊस चालू झाल्यानंतर याला खत वगैरे थोडंसं युरियाचा वगैरे मला डोस द्यावा लागेल. ही कोणत्या जातीची भातरोपं आहेत? ही कोकण कृषी विद्यापीठ कर्जत संशोधन केंद्राचं कर्जत 7 ही व्हरायटी आहे आणि त्या कर्जत 7 या व्हरायटीची ही बीजोत्पादन हा प्लॉट आहे माझा. मी कोकण कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादनाचा प्लॉट हा घेतलेला आहे. आपण भात शेतीनंतर विविध प्रकारची पिकं घेतात, तर ह्या विविध पीक पद्धतीबद्दल आपण काय सांगाल? भात शेती दिवसेंदिवस खर्चिक झाल्यामुळे भातशेतीला पर्याय काहीतरी निर्माण झाला पाहिजे म्हणून माझं जे काही क्षेत्र आहे, जे राजनाला क्षेत्रापासून मला डायरेक्ट ओलीताखाली येत नाही, पण मला पाहिजे तर मी ते ड्रीप इरिगेशननी मी त्याला ओलीताखाली आणू शकतो. अशा क्षेत्रावर मी कडधान्याचं पीक घेतलेलं आहे. फळं पीक कलिंगड, काकडी, भाजीपाला पिकं टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, फ्लावर अशी विविध प्रकारची मी पिकं घेतो. शेततळं हे शेतीसाठी पाण्याची सुरक्षित साठवणूक करणारं एक प्रभावी साधन आहे. पावसाळ्यात साठवलेलं पाणी उन्हाळ्यात किंवा पावसातील खंडाच्या काळात पिकांना जीवदान देतं. त्यामुळं पाण्याची टंचाई असतानाही सिंचनाची सुविधा उपलब्ध राहते. उत्पादनातील जोखीम कमी होते आणि शेतकऱ्यांना विविध पिकं घेणं शक्य होतं. शेततळ्यातलं पाणी मला शेतीसाठी पण वापरता येतं आणि माझं मत्स्य शेती म्हणून पण मी त्या तळाचा वापर करतो आणि त्याला राजनाचं पाणी आलं का माझा उन्हाळी मला पाणी होतं आणि पावसाळ्यामध्ये पण पाऊस पडल्यानंतर शेततळं पूर्ण भरलेलं असतं. माझ्या तलावामध्ये रोहू, कटला आणि तिलापिया आणि रूपचंद ह्या व्हरायटी मी सोडलेल्या आहेत आणि मी त्या साधारणतः जुलै महिन्यामध्ये त्याचं बीज टाकतो आणि डिसेंबर पुढे जानेवारी फेब्रुवारीमध्ये मी ते काढून विकत असतो. आंबा हे केवळ फळपीक नसून शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आणि खात्रीशीर उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन आहे. योग्य नियोजन, नियमित व्यवस्थापन आणि गुणवत्तेवर भर दिल्यास आंबा बाग वर्षानुवर्ष आर्थिक स्थैर्य देऊ शकते. त्यामुळे आंबा लागवड ही भविष्यातील आर्थिक सुरक्षा याकडे नेणारी एक प्रभावी पाऊलवाट ठरते. भातशेती करत असताना शेताचे बांध मोकळे होते आणि मग त्या बांधाचा उपयोग करण्यासाठी आम्ही आंबा आणि नारळचा लागवडीचा विचार केला आणि त्याच्यातून आम्हाला एक बऱ्यापैकी उत्पन्न आंब्याचं मिळायला लागलं आणि नारळाचं पण उत्पन्न मिळायला लागलं. म्हणून मी आता जवळजवळ 3 एकरमध्ये सलग अशी आंब्याची लागवड केलेली आहे. माझ्याकडे जवळपास 9-10 प्रकारच्या व्हरायटीज आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने केशर आहे, हापूस आहे, रत्ना आहे, राजापुरी आहे, तोतापुरी आहे, लंगडा आहे
पायरी आहे, अशा अनेक प्रकार जवळजवळ 9-10 व्हरायटी माझ्याकडे, वनराज एक आहे, अशा वेगवेगळ्या व्हरायटीज मी लावलेल्या आहेत. आणि मला साधारणतः या आंब्या पिकातून जे वर्षातून एकदा पीक जर उत्पन्न मिळत असलं तरीसुद्धा ते एक चांगलं पीक येतं, उत्पन्न मिळतं. साधारणतः मी 3-4 लाखाचा आंबा मी हे दरवर्षी हा आंबा माझ्या शेताच्या बांधावर असणाऱ्या आंब्या आणि 1-2 एकरमध्ये 3 एकरमध्ये मी जी लागवड केली आहे त्याच्यातून मला मिळतो. आपण रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा म्हणून काय पर्याय स्वीकारले आहेत? रासायनिक खताचा वापर कमी होण्यासाठी मी दशपर्णी अर्क, गांडूळ खत, जीवामृत यासारखा मी माझ्या भाजीपाला लागवडी करतो, त्याच्यामध्ये मी त्याचा वापर करत असतो. जेणेकरून रासायनिक खतामुळे होणाऱ्या शेतीचं जो पोत कमी होतोय, तर त्यासाठी मी दरवेळेस गांडूळ खताचा वापर करतो, गोबर शेणखताचा पण वापर करत असतो. आणि त्याच्यामुळे एक फळाची किंवा भाजीची क्वालिटी एक चांगल्या पद्धतीची येत असते. सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेलं मिलिंद बाग ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट हे विनय वेखंडे कृषी पर्यटन केंद्र ग्रामीण जीवन, शेती आणि आधुनिक सुविधा यांचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी देतं. येथे हिरवाईने नटलेला शेत परिसर, आरामदायी निवास, जलतरण तलाव, मुलांसाठी खेळण्याची जागा, सायकलिंग, बैलगाडी आणि ट्रॅक्टर सफर, मार्गदर्शित शेतभेट आणि मासेमारी यासारख्या विविध सुविधा उपलब्ध आहेत. निसर्गाच्या सानिध्यात कुटुंब, मित्रपरिवार तसेच शालेय शैक्षणिक सहलींसाठी हे एक आदर्श कृषी पर्यटन केंद्र ठरतंय. आपल्याला ही कृषी पर्यटन केंद्राची कल्पना कशी सुचली? भातशेतीला एक जोडधंदा म्हणून मी कृषी पर्यटन, मत्स्य व्यवसाय आणि त्याचबरोबर कृषी पर्यटन चालू केलेलं आहे. जेणेकरून आपण भातशेतीबरोबरच आपल्या जी जागा आहे, ते झाडं आहेत, त्याच्या माध्यमातून आपण एक कृषी पर्यटन करत असतो. वेगवेगळी विविध प्रकारची मी भाजीपाला पिकं किंवा कडधान्य पिकं, भात शेती ही सर्व पिकं घेत असताना ती येणाऱ्या पर्यटकांना त्याच्याविषयी माहिती देणं. काही मुंबईमध्ये राहणाऱ्या कस्टमर जे आहेत, जे पर्यटक आहेत, त्यांना आंब्याचं झाड कोणतं, नारळाचं झाड कोणतं हे पण माहिती नसतं. मग त्यांना त्याची वेगवेगळी ओळख करून त्यांना माहिती द्यायची, त्याच्याबद्दलची जी काय माहिती आहे ती द्यायची, कडधान्याची जी माहिती आहे ती द्यायची, किंवा आपण भाजीपाला लावतो त्याची काही माहिती द्यायची. अशा पद्धतीने मी ते कृषी पर्यटनाचा व्यवसाय करत असतो. आपल्या ह्या कृषी पर्यटन केंद्राची काय वैशिष्ट्ये सांगता येतील? आमच्या कृषी पर्यटन केंद्राचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रुचकर चुलीवरचं जेवण, जे शहरी लोकांना त्या ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी चुलीवरचं जेवण त्यांना देत असतो. त्याचबरोबर माझ्या इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याची जागा आहे. प्रशस्त ज्येष्ठ मंडळी असतील त्यांनासुद्धा मोठी प्रमाणामध्ये खेळण्याचे, क्रिकेट असेल किंवा इतर कुठलाही खेळ खेळायचा असेल, गेम खेळायचा असेल तर जागा आहे. आणि एक तरण तलाव पण आहे माझ्या इथे आहे. आणि आजूबाजूचं सौंदर्य खूप आहे. इथेशी आल्यानंतर एक प्रसन्न असं वातावरण असतं आणि शेतीविषयक सर्व माहिती या ठिकाणी दिली जात असते. पावसाळ्यामध्ये आजूबाजूला माझ्या नदी नाले वाहतात आणि त्या नदीमध्ये जाऊन पर्यटकांना स्वच्छंदपणे पोहण्याचा पण आनंद घेता येतो, पाण्यामध्ये जाऊन बसण्याचा आनंद घेता येतो. आणि बाजूनी संपूर्ण डोंगर असल्यामुळे जो एक पावसाळी जे धबधबे आहेत त्याचा पण एक वेगळा आनंद या ठिकाणी मिळत असतो. आतापर्यंतच्या शेती व्यवसाय प्रवासामध्ये आपल्याला अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत. 2023चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळालेला आहे. तर या प्रवासाबद्दल आपण काय सांगाल? यामध्ये माझे आईवडील, माझे भाऊ आणि माझी पत्नी यांचं मोलाचं साथ मला मिळालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन कृषी विभाग असेल, रायगड जिल्हा परिषद, कर्जत पंचायत समिती असेल किंवा कोकण कृषी विद्यापीठ, बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ असेल, यांचं मला मोठं मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि त्यांचं सहकार्य मिळाल्यामुळेच मला हा पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, आजचा हा प्रवास इथेच संपतोय. मात्र शेतीकडे केवळ उपजीविकेचं साधन म्हणून न पाहता आधुनिक विज्ञान, नियोजन आणि विविध उत्पन्न स्रोतांची यशस्वी सांगड कशी घालता येते
याचं प्रेरणादायी उदाहरण म्हणजे विनय वेखंडे यांची शेती. त्यांनी विविध उपक्रमांद्वारे शेतीला एक समृद्ध आणि शाश्वत व्यवसायाचं रूप दिलं आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत विविध शासकीय आणि अशासकीय संस्थांनी त्यांना अनेक पुरस्कार, प्रशस्तीपत्र आणि सन्मान प्रदान केले आहेत. मेहनत, ज्ञान आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर शेतीत यशाचा नवा मार्ग निर्माण करणाऱ्या अशा शेतीनिष्ठ शेतकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, आजचा आपला हा फेरफटका आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की लिहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया देखील आम्हाला नक्की पाठवा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.